नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. गेल्या भागात आपण ऐकलं, दगडू अण्णा बायकोला जसं शक्य होईल तसं समजून सांगत होता. औषधं कशी करायची, कशी द्यायची याविषयी सांगत होता. जेजुरीला गेलेली सगळी मंडळी आली, त्यांचं स्वागत केलं. आता अण्णांची सूनबाई तिच्या माहेरी गेली आणि पांडुरंग शाळेत गेला, पण त्याची शाळेत जायची इच्छा नव्हती. त्याचा अभ्यास मागं पडला. गुरुजींनी इंग्रजीचं व्याकरण केलं नाही म्हणून बेंचवर उभं केलं आणि दिवसभर बेंचवर उभं ठेवलं. त्याचा वर्गात अपमान झाला. दुसऱ्या दिवशीही छडीनं मारलं, हाताला फोड आले. त्या रात्री तो उपाशी पोटी बोर्डिंगवर झोपून राहिला. दुसऱ्या दिवशी शाळेत गेला नाही. आपलं सगळं सामान घेऊन तो घरी निघून आला, पण घरी जाण्याची भीती वाटत होती म्हणून माळवदावरच राहायचा. हळूच खाली येऊन पाणी पिऊन पुन्हा वरती जायचा. त्याच्याच लग्नातली बुंदी आणि वाळलेल्या भाकरी खाऊन त्याचं पोट भरीत होता. शेवटी बोर्डिंगवरची लोक निरोप घेऊन आले की पांडुरंग त्याच्या सामानासहित गायब आहे. मग आईबापाला काळजी वाटायला लागली. दोघंही रडायला लागले. काय झालं असेल विचार करायला लागले. गावातली लोक पण नवस सायास करू लागले. आईबापाचं रडणं, लोकांची काळजी पांडुरंगनं बघितल्यानंतर त्याला खालीही येऊशी वाटेना, पण वरतीही दम निघेना, सांगण्याचंही धाडस होईना. शेवटी लिंबानं त्याला पकडलं, खाली घेऊन आला आणि दगडूला शिव्या घालू लागला की नसल शिकत तर नको शिकू दे. शेवटी दगडू अण्णांनंही मनाची तयारी केली. दगडू अण्णाही रागावला आणि म्हणाला त्याचं नशीब आणि तो. धोंडानं आईच्या मायेनं त्याला जवळ घेतलं, त्याची मुके घेतले. आता पांडुरंगनं दगडू अण्णाच्या औषधाच्या विद्येला जीवन समर्पित करायचं ठरवलं. तो आईला मदत करायला लागला, पण तरी खूप जास्त जबाबदारी धोंडालाच होती. आता पुढे धोंडा परिस्थितीनं गांजली होती. त्यातच गजराला भर उन्हात लकवा मारला. काय केल्या तिचं हातपाय सरळ होईना. कुणी म्हणे रानगा लागला, कुणी म्हणे झोटिंग लागला. गजरा मसन वाट्यानं शेण गवऱ्या हुडकीत होती. तिला भूताची बाधा झाली आहे, पण धोंडाला ते खरं वाटत नव्हतं. ती नुसताच अंगारा धुपारा करीत नव्हती. ती झाडपाल्याचं औषध देत होती, तेल लावून सोळीत होती, रगडीत होती. गजरा आता दगडूच्या शेजारच्या छपरात पडून राहिली. तिलाही उठता येत नव्हतं. दगडूनी गजरा दोघं बहीण भावंड मरणाच्या दारात बसून मरणाची वाट बघू लागली. एकट्या धोंडावर सारा भार पडला. दोघांची अंथरुणात सेवा करता करता ती दमून जाई, पण तिचा सेवाभावी स्वभाव होता. ती बिनतक्रार सारं करी. तक्रार करायला तिला वाव नव्हता. एके दिवशी सकाळी सकाळी धोंडा गंगा जमुना घागर घेऊन बारवत पाणी आणायला गेली. ओलसर पायरीवरून पाय घसरला आणि घागर थेट बारवत गेली. धोंडा डोक्यावर कुचली, मरता मरता वाचली. डोसक्याला पदर लावून वाहणारं रगात हातानं दाबीत घराकडं आली. मोठी खोक पडली होती. पांडुरंगनं हळद लावली. मोठमोठ्यानं रडू लागली. साऱ्या डोक्यात आग पडली होती. आता तिला फार दुःख झालं. ननंद नवरा अंथरुणाला खिळून, पांडुरंग आवडा दोनही मुलं लहान होती. विहिरीतून पाणी काढणं, बाहेरगावी जाऊन दळण आणणं, बाजारातून बाजार आणणं अशी कामं करण्यास तिच्याजवळ कुणीच नव्हतं. मर्गा तर गाव सोडून निघून गेला होता. भाऊभावकी सारेजण आपापलं बघत होती. आता तिला एकटं एकटं आणि भयान वाटत होतं. पैशा पाण्याची आबाळ उठली होती. जवळचं सारं मोडण्यासारखं होतं ते मोडलं होतं. गावातलं येणं कुणी इमानदारीने दिलं तरच, कुणी मागूनही देत नव्हतं. घरामधल्या साऱ्या अडचणींचा ती विचार करीत राही. काहीतरी मार्ग निघेल या आशेवर रोजचा दिवस पुढं ढकलीत असे. नवरा ननंदेची सेवा, मुलाचं खाणं पिणं करण्यात तिचा दिवस निघून जाऊ लागला. तिची ही अशी अवस्था बघून गावात सखा, कोसळ्या आणि वासू मडपतीनं एक गाय आणि एक म्हैस तिला आंदण दिली. सुखात राहिलेली सावकाराची बायको कोणाच्या बांधाला जाईल तवा. दूध विकून खाऊ बापडी बेचारा असं म्हणून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि दगडोबाच्या मोकळ्या कोट्यात 2 दुभती जनावरं बांधली.
पांडुरंग आता ती दोन्ही जनावरं सांभाळू लागला. दूध दुभतं बघू लागला. कधी धोंडा कधी पांडुरंग दूध घालायला बार्शीला जाऊ लागले. आपल्या आईला घरचं सारं करून दूध घालायला 7 कोस जाणं 7 कोस येणं लय जीवावर हाय. तवा आपणच दूध घालायला जात जाऊ असं म्हणून पांडुरंगनं आईला धोंडाला विचारलं, आये मला सायकल घेऊन दे, मीच दूध घालायला रोज जात जाईन. आल्यावर गुरं बी राखीत जाईन. तू अन्नाचा नात्याचा उठा ठेवा कर. तवा धोंडाला बी बरं वाटलं. तिनं जुन्या बाजारातनं रघुला सायकल आणायला लावली. सायकलची डागडुजी करून रोज 5 लिटरची बिनगी घेऊन पांडुरंग दूध वाटायला जाऊ लागला. दुधाच्या चौकात अनेक गिराहिकं येत असत, पण पांडुरंगला पोहोचायला उशीर होई तवर दुधाचा बाजार बंद व्हायची वेळ येई. पांडुरंगला अधूनमधून दूध माघारी गावाकडं न्यावं लागे. त्याला फार वाईट वाटे. कितीही लवकर निघालं तरी मधूनच सायकलची चैन पडे, कधी सायकलची हवा जात असे, यातच उशीर व्हायचा. एक दिवस उशिरा आलेल्या दुधाला कुणीच गिऱ्हाईक नाही म्हणून पांडुरंग दूध माघारी घेऊन येत होता. तेवढ्यात त्याला एक गवळ्याचा पोरगा दिसला. त्यानं पांडुरंगला हटकलं. रडवेल्या पांडुरंगची अवस्था पाहून तो म्हणाला, तू रोज दूध गावाकडून घेऊन येत जा, मी ते माझ्या रतीबुवाला घालीत जाईल. महिनाभर लागे तुला पैसे आणून देईन. पांडुरंगला त्याच्या बोलण्यावर विश्वास वाटला. आता आपल्याला उशीर झाला तरी दूध माघारी जाणार नाही म्हणून हायसं वाटलं. त्यानं घरी जाऊन आईच्या अण्णाच्या कानावर ही बातमी घातली. अण्णा म्हणाला, अरे बाबा, लोक फसवीत असतात. तुला दुधाचं पैसे देईल कशावरून? पांडुरंग म्हणाला, नाही अण्णा, तो माणूस चांगला आहे. तो मला म्हणाला, आठवड्याला देण्याऐवजी तुला महिन्याला पगार करीन. तवा मी त्याला रोज दूध देऊन माघारी येत जाईन. एकदाच पैसे मिळालं तर तुला आणि आत्याला चांगल्या डॉक्टरला दाखवून घेऊ. बघ बाबा, असं म्हणून अण्णानं आपल्या उघड्या पोटावरून हात फिरवला. गवळ्याशी बोलणं झाल्याप्रमाणे पांडुरंग रोज एरवाळी उठून जाऊ लागला. दूधवाल्याला नित्यनेमानं दूध मोजून देऊ लागला आणि दुधाचं पैसे एकदाच कवा मिळेल याची वाट बघू लागला. पैसे मिळाले की अण्णाला मोठ्या दवाखान्यात बार्शीला घेऊन जाऊ. अण्णाचा खुबा बरा होईल, म्हणजे तो पूर्वीसारखा चालू लागेल. आपल्याला पुन्हा चांगले दिवस येतील. अण्णा नीट होता तेव्हा घरात काहीच कमी नव्हतं. अण्णाला सारा गाव मानतो, त्याला कोणी नाही म्हणत नाही. तवा आठवड्याला पगार घेण्याऐवजी महिन्याला घेऊ म्हणून पांडुरंग रोज न चुकता दूध घालायला जाऊ लागला. दुपारी परत येऊन पुन्हा जनावरं राखणं, आईला मदत करणं अशी कामं करू लागला. दुधाचा पगार झाला की हे करायचं ते करायचं ही स्वप्न रचू लागला. बघता बघता महिना भरला. पांडुरंग गवळ्याला पैसे मागू लागला. 4 आणे लिटर दुधाप्रमाणे रोजचा 5 लिटरचा 1.25 रुपया होई. महिन्याभराचे चांगले 37 रुपये 8 आणे झाले होते. गवळी रोज आज देतो उद्या देतो, रतीबॉलन दिल्यावर देतो असं म्हणून टाळू लागला. महिन्याच्यावर 10 दिवस झाले तरी पैसे देण्याचं नाव नाही. पांडुरंग रोज विनवण्या करू लागला. अण्णाला दवाखान्यात न्यायचंय म्हणून सांगू लागला, पण गवळ्यावर कशाचाच परिणाम होईना. इकडं धोंडा रोज पैशाबाबत विचारून भंडावू लागली. आपल्या मुलाला कोणी फसवलं का काय म्हणून चिंता करू लागली. पांडुरंगनं धाडस करून गवळ्याला, आज दूध देत नाही, आधी पहिले पैसे द्या असं म्हणून हट्ट धरला. तवा गवळ्याची 4-5 उन्हाळ पुरं एकत्र झाली. लहानग्या पांडुरंगच्या हातातून दुधाची बिनगी घेतली आणि त्याच्या समोरच रस्त्यावर घागरीतलं पाणी ओतून द्यावं तसं दूध ओतून दिलं. साऱ्या रस्त्यावर भडाभडा पाण्यासारखं वाहणारं दूध बघून पांडुरंगला दूध काढतानाची आपली आई दिसू लागली. मला चांगल्या दवाखान्यात घेऊन जाईल म्हणून रोज वाट पाहणारा अण्णा दिसू लागला. त्याच्या तळव्याची आग मस्तकाला गेली. एकेकाला तलवारीनं कापून काढावं असं वाटू लागलं. पांडुरंगचा रागानं लाल झालेला चेहरा बघून गवळ्याची पोरं मोठमोठ्यानं हसू लागली. तसा पांडुरंगचा रागाचा पारा वर चढला. त्यानं सायकलीला दुधाची बिनगी बांधायच्या दाव्यानं एकेकाला सपका द्यायला सुरू केलं. बेभान होऊन तो समोर येईल त्याच्यावर चापकासारखी दोरी चालवू लागला. सपासप त्यानं मोठमोठी बेसावध पोरं काही कळायच्या आत धुवून काढली. दूधवाल्या चौकात पशुखाद्याचं दुकान मांडून बसलेला नंदूवानी धावून आला. काय झालंय म्हणून विचारू लागला. डोळ्यात रक्त उतरलेला, रागानं लाल झालेला हा किडमिडा किरकोळ पोरगा कोण हाय म्हणून चौकशी करू लागला.
पांडुरंगनं झाली हकीकत सांगितली, शिवाय गावाचं आणि बापाचं नाव सांगितलं. नंदूवाण्याची शेती गावाच्या शिवारात होती. नंदूवाणी शहाणा माणूस होता. त्यानं गवळ्याच्या पोराला दम दिला. गरिबाचं पैसे बुडवलं तर चौकात उभा राहू द्यायचो नाही भाडव्यांनो, त्याचं गुमान पैसे आणून द्या. तेव्हा गवळ्याच्या पोरानं 2 दिवसात नंदूवाण्याकडे पैसे आणून देतो म्हणून कबूल केलं. पांडुरंग रिकामी बिनगी घेऊन गावाकडं माघारी गेला. झालेल्या प्रकारात दुखावलेल्या पांडुरंगला आईनं आणली का दुधाची पगार म्हणून विचारताच रडू कोसळलं. झाला प्रकार धोंडाला सांगितला. तिनं लेकाला छातीशी धरलं. बापाला सांगू नको, तो आधीच बेमार हाय, त्याला वाईट वाटल. पैसे बुडलं तरी चालत्याल. उद्यापासून तू दूध घालायला जायचं नाही. माझं किती बी हाल होऊ दे, म्या दूध घालायला जाईन, असं म्हणून तिनं लेकावरून आपला हात फिरवला. देव परीक्षा बघतोय, तेव्हा तू घाबरू नको, जात्याल दिवस निघून, असं म्हणून तिनं लेकाला घरात नेलं. आता धोंडा पहाटे उठू लागली. शेण झाडलोट करून दूध काढणं, स्वयंपाक करणं, सारी कामं पटापटा उरकून दिवस निघायच्या आत डोसक्यावर बिनगी घेऊन दूध विकायला जाऊ लागली. कवा 2 आणे, कवा 3 आणे लिटर दूध विकायला जाऊ लागली. आलेल्या पैशातनं बाजारहाट करू लागली. पांडुरंग आईला मदत म्हणून पडतील ती घरातली कामं आवडाच्या मदतीनं करू लागला. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.